क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये वादग्रस्त विधान केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाटलेला आहे तर भाजप पूर्णपणे बाटलेली आहे। फोडाफोडीमध्ये भाजपचं आयुष्य चाललंय अशी विखारी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। त्यांच्या या विधानामुळे आता नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्षात कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे। सुदर्शन, कोकाटे हे अनेकदा विधान करतात, बरळतात आणि त्यानंतर कधी कधी माफी सुद्धा मागतात। आता तर त्यांनी थेट भाजपवरच भाजप हा बाटलेला पक्ष असं म्हणत टीकास्त्र लागलेला आहे। कशा पद्धतीने पाहायचं? हो, अगदी खरं आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधानांची मालिका पुन्हा सुरू केली की काय हा सवाल निर्माण झालेला आहे। कारण की यापूर्वी कृषी मंत्री असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक वादग्रस्त विधानं केली होती, ती चर्चेत राहिली होती। त्यामुळे मोठा वादंग महाराष्ट्रभर निर्माण झाला होता, त्यांचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला होता। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना तंबी दिली होती। तंबीनंतरही माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं थांबत नव्हती। त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं खातच बदल करून टाकलं, त्यांना अल्पसंख्याक आणि क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं। तरी देखील माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान काही थांबायचं नाव घेत नाहीये। काल सिन्नरच्या सभेमध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांनी 3 ते 4 अशी वादग्रस्त विधानं केली की ज्यामध्ये वाद निर्माण होईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाबतीत विधान करताना माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिल्लकच राहिलेले नाही, जे आहे ते पण बाटलेले आहेत। आणि भाजपबद्दल देखील बोलताना माणिकराव कोकाटे यांची जीभ घसरली आहे, कारण की भाजप बरोबर हे महायुतीमध्ये सत्तेमध्ये आहे आणि भाजपबद्दल त्यांनी असं विधान केलंय की भाजप हा देखील बाटलेला पक्ष आहे आणि फोडाफोडीचं राजकारण करणारा पक्ष आहे। थेट भाजपवर निशाणा माणिकराव कोकाटे यांच्याकडनं करण्यात आलाय। या विधानामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये थिणगी पडू शकते असं चित्र निर्माण झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद सुदर्शन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।